नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ताच आपल्याकडे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होऊन गेलं आणि आपण तुळशीचे विवाह देखील सर्वांनी केले असतील. ते किती शुद्ध आणि पवित्र आहे आपल्या या वास्तूमध्ये हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ते आपल्या वास्तूमध्ये तुळशीचा विवाह केल्यानंतर किती त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं, आपल्या वास्तूमध्ये किती सकारात्मक त्याचा परिणाम होत असतो हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे, आपण सर्व जाणतच असतो. पण जेव्हा माता लक्ष्मीची आपण दिवाळीमध्ये पूजा आराधना करतो किंवा पौर्णिमे दिवशी विशेष असं महत्त्व आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना. माता लक्ष्मीला धनाची देवी बोललं जातं आणि ज्या लोकांवरती तिचा हात होतो किंवा तिचा डोक्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सकारात्मकता गोष्टी लवकर घडत जातात आणि तो व्यक्ती लवकर अमीर होत जातो. तर अशा कोणत्या संकेत आहेत ज्या माता त्या व्यक्तीला धनवान होण्याच्या आधी देत असतो, त्या आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं असेल किंवा माता लक्ष्मीची पूजा केली असेल, तुम्ही देखील जर तुळशी विवाह तुमच्या घरी केला असेल आणि माता लक्ष्मी किंवा माता तुळशी किंवा भगवान विष्णू तुमच्यावरती जर खुश झाले असतील, प्रसन्न झाले असतील, तर हे संकेत तुम्हाला नक्कीच भेटतील दिवाळीनंतर. त्यामुळे तुम्ही या संकेतांना नजरअंदाज करू नका, दुर्लक्ष करू नका. असं केलं तर ही तुमची खूप मोठी चूक होईल आणि तुमच्या हातातून ही मोठी येणारी संधी तुम्ही घालवून बसाल. त्यामुळे हे संकेत कोणते आहेत ते आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. तर तुमची जर पैशाची खूप तंगी असेल तर ह्या संकेतांना तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, कारण यामुळे तुमची पैशापाण्याचा प्रश्न तुमचा सुटणार आहे. तुमच्यावरती धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे याचा असा अर्थ होतो. तर तुमच्या हातात तर पहिला असा संकेत आहे की कार्तिक पौर्णिमेच्या नंतर किंवा तुळशी विवाहानंतर तुमच्या हातामध्ये जर चावत असेल किंवा हात चावल्यासारखा होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या हातामध्ये आता पैसा येणार आहे, तुम्ही धनवान होणार आहात आणि माता लक्ष्मी ही लवकरच तुमच्या हातामध्ये येणार आहे. दुसरा असा आहे की तुम्ही सकाळी उठला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर शंखाचा आवाज कुठून ऐकायला आला, तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथून तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला किंवा कोणाच्या घरातून आवाज ऐकू आला, तर तुम्ही समजून जा की भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि माता लक्ष्मी आणि भगवान हे तुमच्यावरती खूप खुश आहेत आणि यांची कृपा, यांचं आगमन तुमच्या घरात लवकर होणार आहे आणि तुम्ही धनवान होणार आहात. तिसरं आहे की तुमच्या घराच्या बाहेर दरवाजातून आत येताना किंवा दरवाजाच्या बाहेर 3 काळ्या मुंग्या तुम्हाला जर लाईनीने त्यांच्या तोंडात काही अन्न घेऊन निघाले असतील, तर तुम्ही समजून जा की माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरात लवकरच होणार आहे. तुमची परिस्थिती बदलणार आहे आणि तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. त्यानंतर चौथा असा आहे की तुम्हाला जर सकाळी तुम्ही उठला, झाडू वगैरे तुम्ही बाहेर मारत असाल आणि तुम्हाला जर गायीने दर्शन दिलं किंवा हंबरत असलेली गायी तुम्हाला दिसली, तर तुम्ही समजून जा की तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही झालेली आहे. त्यानंतर तुळशीचं झाड तुमचं चांगलं जर हिरवंगार झालं असेल, त्याला जर मंजुळे आले असतील, तर तुम्ही समजून जा की माता तुळशी ही तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे झाडू याला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये खूप सकारात्मकता पसरत असते. झाडूमध्ये लक्ष्मी असते आणि असा झाडू जर मारताना तुम्हाला सकाळी सकाळी कोणी एखादी महिला दिसली, तर तुम्ही समजून जा की माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे. त्यानंतर आहेत कपडे. तुम्ही कपडे घालताना जर तुमच्या खिशातून 1-2 रुपया जर खाली पडला असेल, तर तुम्हाला समजून जायचं आहे की आपल्या घरात माता लक्ष्मी ही लवकर येणार आहे, तिची वर्षा आपल्या घरात होणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमच्या घरी भरभरून पैसे वाहणार आहे. त्यानंतर आहे मांजर हे वास्तुशास्त्रामध्ये खूप असे विशेष मानलं जातं आणि जर तुमच्या घरामध्ये मांजर असेल आणि तिला जर पिल्लं झाली असतील ना, तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. कारण हा एक खूप शुभ संकेत असतो की जेव्हा मांजर आपल्या पिल्लांना तुमच्या घरी जन्म देत असते, तेव्हा तिच्या पिल्लांच्या पायगुणाने माता लक्ष्मी तुमच्या घरी येत असते आणि तुमचं स्टार बदलत असतात. त्यामुळे जर तुमच्या घरी मांजर असेल आणि तिला पिल्लं झाली असतील, तर तुम्ही समजून जा की तिथनं पुढं आयुष्य तुमचं खूप बदलणार आहे. तुमच्या घरामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सकाळी सकाळी जर ऊसाचं दर्शन झालं, ऊस हा
आपण तुळशी मातेमध्ये विवाहासाठी वापरला जातो. त्याच उसाचं दर्शन जर तुम्हाला सकाळी सकाळी झालं तर तुम्ही समजून जा की माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे. त्याचबरोबर तुमच्या स्वप्नात जरी ऊस आला किंवा एखादी लाल साडी घातलेली, हिरवी साडी घातलेली जर महिला तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसली पहाटेच्या वेळेमध्ये म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती, तर तुम्ही समजून जा की माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या जीवनामध्ये लवकर होणार आहे. माता लक्ष्मी ही तुमच्या जीवनामध्ये लवकर येणार आहे. त्यानंतर तुम्ही सकाळी बाहेर निघाला असाल आणि तुम्हाला जर कुत्रा तोंडामध्ये भाकरी घेऊन किंवा कोणतं एखादं अन्न घेऊन तुम्हाला जर त्याने दर्शन दिलं असेल, तर तुम्ही समजून जा की तुमच्याही घरामध्ये अन्न पाण्याची, धनदौलतीची भरभराटी होणार आहे. अशा प्रकारे ही माता आपल्याला संकेत देत असते. आणि जर तुमची या कार्तिक पौर्णिमेनंतर तुम्ही समजा ब्रह्ममुहूर्तावरती तुमची जर जाग येत असेल किंवा तुम्हाला झोपेतून तुम्ही जागं होत असाल 3 ते 5 या वेळेमध्ये, तर तुम्ही समजून जा की आता आपले दुःखाचे दिवस संपलेले आहेत. तुमची सुखाची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख अगदी भरभरून आता येणार आहे. त्याची ही सुरुवात असते जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तुमची जाग तुम्हाला येत असते तेव्हा. त्याचबरोबर तुमच्या स्वप्नामध्ये जर पोपट, मोर आला तर तुम्ही समजून जा की आपले जीवन आता खुशिया घेऊन येणार आहे. आपल्या माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होणार आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी जर घराच्या बाहेर निघाला असाल आणि तुम्हाला जर किन्नरनी जर दर्शन दिलं, तर ही खूप मोठी अशी तुमच्या जीवनामध्ये याचा फरक तुम्हाला जाणवत असेल किंवा जाणवेल की माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे आणि तिचं तुमच्या घरामध्ये लवकर आगमन होणार आहे. कारण किन्नर यांना खूप असं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांचा ज्या व्यक्तीवरती आशीर्वाद पडतो ना, त्या व्यक्तीचं जीवन, त्यांचे जे तोंडातून जे शब्द येतात ना, त्यातून आपल्या जीवनावरती त्याचा खूप असा परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मकता गोष्टी घडून येत असतात. बघा, काही लोक किन्नरकडून पैसेसुद्धा सुट्टे घेतात आणि आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवत असतात. त्यामुळे धनलक्ष्मी खेचून येण्याचं कामसुद्धा त्यांच्या त्या पैशामुळे असतं. खूप दुकानदारसुद्धा त्यांच्याजवळचे सुट्टे पैसे आपल्याकडे घेऊन ठेवतात आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात, जेणेकरून आपल्या तिजोरीमध्ये धनदौलतीची बरकत होईल. आणि हे खूप लोक अजूनही करतात. मी स्वतःही अनुभवलेलं आहे. किन्नर लोक आपल्या जीवनावरती खूप असा प्रभाव त्यांचा चांगला पडत असतो. त्यानंतर तुम्हाला जर सकाळी जर कोयलचा आवाज आला ऐकायला, तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला याचा लाभ होणार आहे. कारण माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या जर घरामध्ये होणार असेल, तर तुम्हाला या साऱ्या गोष्टींचा अनुभव नक्की येईल की या साऱ्या गोष्टी तुमच्या बाबतीत देखील घडत आहेत आणि हा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असा होता आजचा हा अनुभव. जर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.